पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, विनोदाचा वाद्यवृंद घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि आंब्याचा विषय निघाला नाही असं होईल का? चला बघूया एक अनोखं आम्र आख्यान. जे आख्यान घेऊन मंचावर येतात अर्थातच कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले. वने, ए वने, चल 11 वाजले. वने, मी जाऊन येतो जरा प्राजक्ता माळीकडे. बी विंग मध्ये प्राजक्ता माळी आहे, त्यांच्याकडे जाऊन येतो. कशाला? आज रविवार सकाळी थांबा ना घरी. अगे नाही, ते आयुष्यात डायटिंगचं महत्व यावर लेक्चर घेणार आहेत, सगळे मेंबर्स येणार आहेत. त्यामुळे महत्वाचं 1 तास घेणार लेक्चर, मग मी जाते तिकडे. या प्राजक्ताला पण ना कोरड्या विहिरीतून पाणी काढायची जाम सवय. यार असं नको बोलू यार. काय एवढंच नाही, आणि कळलं का, नुसतं तेवढ्यासाठी नाही बोलवत आहे. प्राजक्त प्रभा भाग 2 आता लिहिते ती, त्याचं वाचन आहे कवितांचं. त्याचं वाचन? हो, त्यांनी मला बोलवलं, म्हटलं मलाही झोप येत नाही. काय म्हणजे? नाही, अरे नाही म्हणजे मी जागाच असतो, असं मी जागाच असतो. अरे नाही, मी जागाच असतो, त्यामुळे छान वाचन सुद्धा होईल. त्यामुळे, आणि तुला माहितीये का, बी विंग मध्ये प्रसाद वगैरे बघ, ते सुद्धा येणार आहेत वाचनाला. ते पण येणार आहेत? आणि तर सांगितलंय नवीन पुस्तक आहे, त्याला मी प्रस्तावना देणार प्राजक्ता तुझ्या. त्यांनी ठरवलेलं. येस 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 येस. चांगलंय मग. हो हो, चल. मी दुपारी घरी जेवायला येणार आहात का? नाही, आता प्राजक्ताकडे गेल्यावरती काही सोडणार आहे. जंगी पार्टी, काय तुला माहित नाही? मसाले भात. काय ती नाही ऐकत. आम्ही आहोत सगळे. येतो. ठीक आहे, चल मग येतो. होय हो, चल या. बाय बाय. मी घरी आमरसपुरी बनवणार होते. बाहेर पडलो की एकदम अशक्तपणा येतो मला, चक्कर, भूकच लागली एकदम. चल जेवूया आपण. नाही, आता जा ना प्राजक्ताकडे डायटिंगचं लेक्चर ऐकायला जा. नाही, ते ही स्वतः फरसाण खाते आणि आम्हाला डायटिंग शिकवते. तुम्ही म्हणते प्राजक्त प्रभा भाग 2चं वाचन आहे, त्याचं काय? बापरे, रेडियस काय तू? अरे लॉकडाऊन कशामुळे झालं होतं? अरे नाही, लॉकडाऊन झालं होतं करोनामुळे. त्या काळात तिने कविता लिहून काढल्या ना, म्हणून तर आपल्याला वाचताला. फार सुंदर येते कविता, खरंच सांगतो. नाही, पण म्हणे तू आता आमरस केलायस घरी? या सीझनचा पहिला आमरस? आंबे आणलेस की का? नाही, घरी बटाटे आहेत ना, त्याच्यावर आंबा लिहून रस काढणार आहे. म्हणे तेरे जोक क्या कहने हो जोक के. तुझ्या जोकच्या वडिलांना ना वर्गाच्या बाहेर उभं केलं पाहिजे. काय खरंच आंबे आणलेस? खरंच आंबे मागवले. मी त्याला निक्षून सांगितलं आंब्यावाल्याला, मस्त तयार असा पिवळा धम्मक आंबा दे, म्हणजे असं लगेच रस काढेन मी. 1,500 रुपये डझन. 3 डझन मागवलेत. हा बात आहे, म्हणजे 4,500 रुपये. बात आहे यार. काय हो, आपण कधी मागवतो का? हो, पण आता थोडे दिवस थांबायचं ना, उतरले असते आंबे. थोडं थांबलं असतो ना आपण. तुमचा हाच स्वभाव मला आवडत नाही. हे बाबा, आता खायचेत ना आंबे, मग आता नको का मागवायला? सेम टू सेम आईवर गेलाय स्वभाव तुमचा. तरीच म्हटलं, एक पान संपत आलं. आईचा विषय कसा नाही निघाला अजून? कशाला आईला काढतेस मध्ये, सांग मला. आईला काढते? मला लाडू खायला मिळू नये म्हणून आई तुमची कोपऱ्यात कुठेतरी लपवून ठेवायची लाडू. नंतर विचारायचं तर तिला माहित नसायचे. ठीक आहे ना, का चिडते? एकदा कधीतरी झालं ते जाऊ दे ना. आज मूड अच्छा है. चिंदीगिरी छोडो, रस बीस पिळो मुंह. येस येस. तर आता मस्त मी काय मदत करू तुला सांग. तुम्ही आता आंबेवाला येईल, पटकन रस काढून द्या, मी पटापट पुऱ्या तळते. बनवायला घेते. हो येस 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 येस. आले का आंबे? संभल के रख, संभल के रखना. रखते रखते रस निकलेगा तो ये क्या पिलेगा? हसून कोई नहीं हसा. एक मिनिट, आम्ही फक्त 3 डझन आंब्याची ऑर्डर दिलेली होती. हे माझ्या मते जास्त दिसत आहेत. हे जास्त आहेत आंबे. वो मेरे को कुछ पता नहीं, आपण डिलीवरी वाला है. डिलीवरी वाला बरोबर आहे. हम इतना वने
ए वने आ! लवकर बाहेर ये जरा 1 मिनिट. काय अरे हे तू किती डझन आले आले हो 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 आले. किती डझन आंब्याची ऑर्डर दिली होतीस तू? 3 डझन. हे बघ किती आल्यात. अरे नहीं हमारा नहीं नहीं, इतना हमारा नहीं हमारा ये लेके जाओ 3 डझन ही हमारा है कुछ हाँ, गलती झाली गलती काही अरे नहीं बाबा मेरा कुछ एक सुनो आप एक काम करो मेरे ऊपर कुछ एवढं नहीं कसं? साहब से बोलो रुको. 1 मिनिट. हाँ साहब कैसा है रे मंड्या? अरे कैसे है क्या पूछते हैं इनसे बोलो. ये देखो हॅलो हॅलो, चौगले बोलतोय आंबे आता. नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार. कसे आंबे आवडले का? देवगडचा 1 नंबर हापूस आंबा आहे. जस्ट आलेले आहे. Yes, yes. गोंधळ असा झालाय की काय? खूप जास्त आंबा पाठवलाय तुम्ही. आम्ही फक्त 3 डझनची ऑर्डर दिलेली होती. हो हो 3 डझन 3 डझन नाही नाही सर काहीतरी घोळ झालाय. मॅडमनी जेवढे पैसे पाठवले ना तेवढे मी आंबे पाठवलेत. किती पैसे पाठवले होते मॅडमनी? 45,000. हॅलो काय झालं 45,000. नाही 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 म्हणे तू 45,000. नाही नाही काय 45,000. आंबा लावू काय लावतेस? चप्पल घ्या आणि थोबाडाला लाव तुझ्या. अगं 45,000. नाही अहो मी वेळ लागलाय का मला मी 3 डझन 4,500 पाठवले होते हे काय ट्रान्झॅक्शन हे दाखव मला. तुम्ही नाही मी काय मूर्ख आहे काय हे बघा म्हणे 45,000 रुपये आहेत. 45,000 ट्रान्सफर केलेस म्हणे तू. का तुला कळतंय का तुला? आता हो काय करायचं गाणं कशाला गातेस? 45,000 आता काय करायचं? आंबा परत द्यायचा. थांब 1 मिनिट थांब जरा. हो हॅलो साहेब. हॅलो हॅलो बोला ना. 1 मिनिट जरा. काय झालंय? काय खूप प्रॉब्लेम एकदम डेबिट इतकं पडलेलंच नाही अनेक वर्षातून माझ्या अकाउंटमध्ये. ऐका जरा चूक झालेली आहे. काय झालं? हे कसं आहे भाऊ आपण मराठी आहोत त्यामुळे 3च डझन आंबा आम्ही ठेवून घेतो. बाकीचा एक्सेस आलेला आहे तो परत पाठवतो. नाही 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 तसं नाही होत. एकदा माल गेला की गेला. आम्ही पुन्हा माल परत घेत नाही. नाही तसं नाही साहेब. जरा नाही 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 एकदा गेला की गेला आंबा. काय चल 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 ठेव ठेव ठेव. एक मराठी माणूस एक मराठी ठेवला ठेवला फोन यार त्याने. ये सुना ना तुम ऐसा 2-3 पेटी जाके गोडाउन में रखो ना. अभी बोलो मत बाद में फिर एडजस्ट करेंगे. अरे नहीं बाबा ऐसा हम काम नहीं करता है. अरे फिर ये तुम्हारे घर पे लेके जाओ. आई को अगर अच्छा लगेगा खाने ये हम मीठा खाते ही नहीं है. मीठा खाएगा तो डायरेक्ट बूम बा तुम ले. इकडे पाणी अरे पाणी आहे इथे नाईस नाईस नाईस. म्हणे 1.5 मिनिटं झालं पाणी पितेस तू. काय म्हणे ग 45,000. 45,000 म्हणजे 30 डझन आंबा आला आपल्या घरात. तयार आंबा आहे तो. काय करायचं याचं? तुम्ही ह्याच्यावरती अंडू करून टाका ना. अंडू म्हणजे क्लिक उलटी होईल परत हे. अंडू काय करायचं? बँकेचं ट्रान्झॅक्शन आहे ते असं उलट. तुला माहिती आहे ना आपला प्रॉब्लेम आहे. हा आपल्याला नाही आकडे समजत. याआधी सुद्धा घडले नाही ही घटना. मग तू मला फोन का न केलास म्हणे काल? एवढं ट्रान्सफर करायचं ते फोन करायचास ना मला. मला तुम्हाला सरप्राईज आनंदाचा धक्का द्यायचा होता. आनंद त्या आंबेवाल्याकडे राहिला. नुसता धक्का दिलास तू मला. 45 थांबा 45,000. अरे यार सॉरी 45,000 गेले. ऐका ऐका शांत व्हा. हे बघा आपण एक काम करूया. आपण खाऊया. एवढे आंबे खाऊया. 30 डझन आंबे 360 आंबे ही बाई खाणार आहे. दर 1 सेंटीमीटरला आंबा येईल गालावर. तुला कळतंय का? अख्खी आमरा येईल तुझ्या गालावर. आंब्याचं टाळं बिळं येईल नाकातून. तुला कळतंय का? मला मुळात एक कळत. इथे बस म्हणे. माझं ना मी कधी चिडत नाही तुझ्यावर म्हणे. तू नेहमी माझ्यावर चिडतेस पण आता काम असं केलंस ना तू. मला एक कळत नाही 45,000 रुपये ट्रान्सफर करताना तुझी अक्कल काय तुझ्या मावस बहिणीच्या डोळ्या जेवणाला गेले होते? सांग मला. बोला मलाच टोचून बोला. तुलाच बोलणार ना मग की वॉचमॅनला जाऊन बोलू खालच्या? कोणी केली मला सांग. आणि हे बघ मला भीती वाटते.
इतकं काही होते किती अति करशील का? नाही असं असं कधी केलंयस तू आयुष्यात? हा? घेऊ अति करू नकोस तू. करा मला एकदा चूक झाली बोला. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.